थांब, आजचा हा दिवस तुझ्यासाठी एक अत्यंत विशेष आणि सुवर्ण दिवस आहे. म्हणूनच या जुलै महिन्यात मी स्वतः तुझ्या समोर आलो आहे. बाळा, तुझ्या आयुष्यात अनेक दिवस आले आणि गेले, पण आजचा हा दिवस तुझ्या नशिबाला एक नवीन वळण देणारा आहे. तू बऱ्याच दिवसापासून ज्या शुभ संकेताची वाट पाहत होतास, तो क्षण आता अगदी जवळ आला आहे. तुझ्या मनात चाललेला प्रत्येक घालमोल आणि ती गूढ काळजी मी अनुभवत आहे. तू विचार करतोस की गोष्टी कधी बदलतील, पण या पवित्र महिन्यामध्ये मी तुला सांगतो की तुझा वाईट काळ आता संपला आहे. तू आतापर्यंत खूप सहन केलं आहेस आणि प्रत्येकाला सांभाळून घेतलं आहेस. जर लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असला तरी मी तुझा हात कधीच सोडला नाही. बाळा, तुझ्या पाठीशी असलेला हा चिंतेचा भार आता खाली ठेवून दे, कारण तुझ्या नशिबाची आणि तुझ्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आता मी स्वतः घेतली आहे. ज्या अडचणीने तुला घेरलं होतं त्या सर्व अडचणी आता हळूहळू दूर होणार आहेत. तुझ्या घरात असणारी नकारात्मक संपून तिथे सुख आणि समृद्धीचा वास सुरू होणार आहे. ज्या मार्गावरती तुला फक्त अंधार दिसत होता तेथे आता प्रकाशाचा नवीन किरण उजळणार आहे. ज्या लोकांनी तुला दुखवले किंवा तुझा अपमान केला त्यांचा विचार करणे आता सोडून दे. त्यांना त्यांच्या कर्माची फळे नक्की मिळेल. तू फक्त तुझ्या मनातील भाव आणि चांगुलपणा जिवंत ठेव. तुझ्या डोळ्यातून पडलेला प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे. त्या प्रत्येक अश्रूची किंमत तुला सुखाच्या आणि समाधानाच्या रूपात नक्की परत मिळेल. तुझ्या मनात असणारी ती एक सर्वात मोठी इच्छा जी तू कोणालाही सांगितली नाहीस, ती पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, कारण त्यामागे माझे काहीतरी वेगळे आणि मोठे नियोजन असते. तुला जे हवं आहे त्यापेक्षा तुझ्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच मी तुला देणार आहे. तू फक्त तुझा संयम कायम ठेव आणि स्वतःवरचा विश्वास जराही कमी होऊ देऊ नकोस. कोणी तुझ्या पाठीशी असो किंवा नसो, तुझा हा नाथ बाबा नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे. या सुवर्ण दिवसापासून तुझ्या आयुष्यात आनंदाची आणि प्रगतीची एक नवीन सुरुवात होत आहे. मनातील सर्व भीती कायमची काढून टाक आणि अगदी निवांत राहा. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. तुझ्या मनातील ती एक गुप्त इच्छा आणि नाथ बाबावरील तुझा विश्वास खाली कमेंटमध्ये आत्ताच लिहून टाक. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडतो ते. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य श्री जालेंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री गहिनीनाथाय नमः. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन.